एक आहे ना माझा मित्र आहे. चेतन तुला माहिती आहे तो. हां. तू तुझ्या घराच्या जवळच राहतो तो. त्याची स्टोरी सांगतो तुला हां का. हं. त्याचं एका मुलीवर खूप अफाट प्रेम होतं भावा, हां का. हं. त्यांनी कसे तरी पैसे जमवून पॉकेट मनी वगैरे कमवून ना, स्वतःकडे त्याच्याकडे साधा फोन होता आणि त्यांनी त्याच्या त्या मैत्रिणीला चांगल्या क्वालिटीचा फोन दिला घेऊन. का तर फक्त फोनवर बोलता यावं. आणि फोन घेऊन दिल्यानंतर आम्ही असायचो सोबत. तर तो मला बोलतो, "अरे ती फोनच करत नाही. काय मी रिचार्ज पण करून दिले." असं तसं का. मी बोललो, "अरे बघू आपण काहीतरी." आणि ती ये राहायची लांब. बराबर पकड़ा चाली हं. को. एक दिवस मी आणि तो गेलो सोबत. हां का. हं. तर ती आम्हाला दिसली. तर मी तिला इशारा केला, की "बाहेर ये, तो आलाय भेटायचंय." तर ती बाबांसोबत होती वाटतं. बाबा गेले आत. बाबांना सोडलं तिने आत आणि ती आली बाहेर. आणि ती आम्हाला बोलते, "तुम्ही इथे काय करताय एवढ्या लांब?" कारण आम्ही बट्टूवाडीपासनं तिथे गेलेलो म्हणजे पल्ल्याणच्या पुढे. ओके. आणि तिथे आम्ही दोघं त्या टायमाला विचार कर भावा, जिकडे ट्रेनचा प्रवास करायची फाटायची त्यावेळी गेलेलो आणि हा टेन्शनमध्ये. हा बोलतोय, "मला कॉल का नाही करत? मला कॉल का नाही उचलत? प्रॉब्लेम काय आहे?" ती बोलते, "मी सांगते तुला हे नंतर सांगते." हे पण त्यावेळी श्रीमानबाई मोबाईल गिफ्ट द्या मतलब अरे मोठी मोबाईल गोष्ट आहे आणि कुठला माहिती आहे का? मंक्याकडनं घेऊन दिलेला. हां, कोणता ब्रँड? Nokiaचा रे सेकंड हँड होता. पण तो मी त्याला मॅनेज केलेला. स्वस्तात दिलेलं त्यांनी तेव्हा. तर ऐक ना, मुद्द्यात ऐक ना. तर ते झालं विषय. तर ती बोलते, "मी तू गेल्यावर करते कॉल." तर तो खुश झाला. हां, आता ती करेल रे कॉल. मग आम्ही मस्त मिसळ-बिसळ खाल्ली, गेलो आणि मला तिकडे बाबा भेटले स्टेशनला आणि हं. मी कॉलेज बुडवून आलो होतो. आणि हं. बाबा दिसले तर मी असा वळून लपतोय पक्का कोपऱ्यातनी आणि माझ्या बाजूनी बाबा गेले सट करून आणि मला वाटलं हं. नशीब बाबांनी बघितलं ना, आता वाकवलं असतं मला. मग आम्ही घरी आलो. हं. घरी आलो तर बाबांनी मला बघितलं होतं. पण बाबांनी नंतर मला विचारलं प्रेमात, "कुठे गेलेला? काय?" मी बोललो, "अहो नाही कोर्स क्लास लावायचा आहे ना, तर त्या कोर्सचं वगैरे चौकशी करायला गेलेलो त्या कोहिनूर इन्स्टिट्यूटमध्ये." असं सांगितलं वाचण्यासाठी. बोललो की आता कॉ कॉलेजमध्ये केवढा महत्त्वाचा नव्हता टाईम म्हणून गेलो आणि ते झालं ते तर सॉर्ट आहे, हा मुद्दा वेगळा आहे. भावा तो पोरगा परत वाट बघायला लागला. तिने एकच कॉल केला वाटतं. त्यानंतर परत तिचे कॉल थांबले. कॉल नाही, काय नाही. तो परत टेन्शनमध्ये. मी बोललो, "काय आलं?" तो "अरे ती करतच नाही कॉल, प्रॉब्लेम काय मला कळत नाही." त्या दिवशी रिचार्ज पण केलं मी तिचं परत. पण ती नाही कॉल करत. ती 15 दिवसांनी एकच कॉल करते. मी बोललो, "मग आता काय करायचं?" मग आम्ही गेलो परत भावा भेटायला आणि परत गेलो, तर ती खालीच होती, खेळत होती हां का बाहेर म्हणजे हं. त्यांच्या तिकडे सगळ्यांसोबत. तर ती आली. त्याला बोलते, "मला बोलायचं होतं तुझ्याशी. मला तू नाही आवडत. बाबांना कळलंय सगळं आणि मला नाही जमणार हे सगळं." मग आणि मोबाईल? तो फुल ओशाळला रे आणि मोबाईल मरू दे, मोबाईल काय त्याच्यासाठी आहे. मोबाईल-बिबाईल काय नाही. तर तो ओशाळला आणि तो आला घरी आणि हं. नंतर भावा फुल टेन्शनमध्ये रे. फुल दर्दी गाणी-बिणी का ऐकतोय टेन्शनमध्ये सगळं आणि गाणी कशात ऐकायचं माहिती आहे का? तो जुना हां. तो पॉड असायचा बघ तो कुठला तो Appleचा iPod, पॉड छोटासा iPod, हां, iPod. हां, गोल, iPod. गोल बटन. त्याच्यावर ऐकायचं गाणी-बिणी फुल इयरफोनच लागायचे त्याला. आणि काही दिवसानंतर भावा आम्हाला आमच्या एका खासनी टिप दिली, की तिचा एक बॉयफ्रेंड आहे हं. आणि ते दोघं फिरतायत तिकडे. आणि आमचा माणूस आहे ना, तो व्यवस्थित टिप लावून होता आणि त्याने आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली, की त्यांचं खूप आधीपासून अफेअर आहे, हे आहे, ते आहे, कळलं. आम्हाला विश्वास नाही झाला. हा तापलेला फुल. हा बोलतो, "चल आपण जाब विचारूया." घरातच घुसून हं. विचारतो बोलतो. मी बोललो, "ठीक घरात नको जायला, मी करतो काहीतरी सेटिंग." आम्ही तिच्या त्या कॉलेजला गेलो जाब विचारायला. तिचा तो टायमिंग काढला. हा टायमिंग आहे. मग तिकडे आम्ही पोहोचलो. तिला विचारलं, "काय विषय?" असं आहे, तसं आहे. तर तिने सांगितलं, "नाही मला तो आवडतोय आधीपासनं." हे, ते असं. आणि तो Nokia आहे ना, तो मी Nokia घेतला हातात. मी बोललो, की "त्यांनी तुला एवढा गिफ्ट केला होता. तू त्याला सांगायचं ना असं." आणि मी त्यात कॉल लिस्ट बघितली. तर त्या हं. बॉयफ्रेंडचंच नाव, त्याचेच मेसेज, अख्खी कॉल लिस्ट त्याच्या मेसेज इन्कमिंग, आउटगोइंगनी भरलेली. रिचार्जसाठी फक्त इकडे कॉल जायचा, की माझं रिचार्ज करून आणा करायचा रे. आणि चेतन त्याचं नाव तुला सांगितलं ना बाबा, तुला तर दर्द माहिती होईल. आहे, माहिती आहे ना? हां. माहिती आहे. आणि तू एवढा तो स्टोरी सांगितली ना, हां. तेव्हाच मी एवढा कळून तो गेलं दुःखी झाला कोणाबद्दल आहे. ना, म्हणजे रडत होता तो रडत, की "भावा मी काय केलं?" तो सदम्यात. किती महिने तो सदम्यात होता आणि त्या पोरीला काय नाही. त्याने तो मोबाईल तिकडेच फेकला आणि तिने त्याला अंगठी दिली छोटीशी. ती अंगठी काढून फेकली. नंतर त्याने तिला बरंच काही-काही दिलं होतं. असं त्याचं त्याचं मन आहे ना, ते मी तेव्हा ओळखू नाही शकलो. पण आता त्या गोष्टी आठवतात ना, की त्याला काय त्रास झाला असेल त्यावेळी. ते फील होतं. बिचारा जाम म्हणजे जाम मनापासून प्रेम केलेलं रे त्यांनी आणि तो नाही तसाच आहे. हां? मी पण माझ्या लाईफमध्ये बरीच लोकांना खरं प्रेमात त्रास होतो ना, ते बघितलेलं आहे. हं.
ते आता आपण काहीच करू शकत नाही. मग तुम्ही मला हेच सांगायचंय, की तुम्ही ज्यावेळी आत्ताच्या जनरेशनला एकच सांगायचंय, की तुम्ही ज्यावेळी जो मुलगा किंवा मुलाने जी मुलगी पसंत करता ना, ती अशी पसंत करा, की तुम्हाला फ्युचरमध्ये त्रास नाही झाला पाहिजे. नाहीतर तुमची जेव्हा खरं प्रेम होतं आणि ब्रेकअप होतो ना, तो त्रास डेंजर असतो आणि त्यामुळे तुमची लाईफ बरबाद होऊ शकते. मुलं तर अफाट प्रेम सगळ्या करतात आणि मुलींना आपण मुली नाही दोष करतात. देऊ शकत. पण नाही, मुलं पण तेवढीच काही नालायक आहेत आणि मुली पण हां, तेवढ्याच मुलं चीट पण करतात. नालायक आहेत. पण दोघांना मी सेम. आता टॉपिक मुलांचा चाललाय. तर मी तो काही मुली आहेत ना, काही मुली खूप इझिली मूव्ह ऑन होऊ शकतात. म्हणजे कितीही कट्टर प्रेम असेल ना, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना समजा सांगितलं, की "नाही, तुला नाही करायचंय दुसरा मुलगा." किंवा मग त्या डोक्यात ठरवतात, की आपल्याला एवढी वर्ष रिलेशनशिप ठेवायचं आहे. नंतर आपण आई-बाबा सांगतील त्याशी लग्न करूया. आणि खूप इझिली होऊन जातात मूव्ह ऑन. आणि हे खतरनाक विषय आहे भाई. आणि त्या अशा-तशा मूव्ह ऑन नाही होत. त्या अशा मूव्ह ऑन होतात, की जसा कोण नव्हताच त्यांच्या लाईफमध्ये. मॅटरच करत नव्हता. त्या आठवणी, त्या गोष्टी गायब होतात जागेवरती आणि ती मुलगी सुखी राहते. एकदम सुखाने नांदवते तिचा संसार. आणि हे विचित्र आहे भाई, डेंजर आहे. म्हणजे आता ठीक आहे, घरच्यांचा आदर आहे किंवा तिला तिची लाईफ पुढे न्यायची असेल, मग सुरुवातच करू नका ना प्रेमासाठी. तुम्ही सुरुवात करता आणि एका पोरांचा दिवसात प्रॉब्लेम काय बदलतं माहिती आहे एका का, की दिवसात. पोरं इतके झुरतात ना भावांनो, पोरं दाखवत नाही. पोरं तुम्हाला सुखीच दिसणार. पण ते जेव्हा आतून एकांतात ते असतात हे ना, करत तेव्हा असतात. त्यांचं मन स्वतःशी बोलत असतं आणि त्याला त्या आठवणी, ते फ्लॅशबॅक्स त्याच्याजवळ फोटो नसू दे, तिची कुठली आठवण नसू दे, पण ते जे फ्लॅशबॅक्स आहेत ना आणि त्या आठवणी आहेत ना, ते कधी जात नाही मनातनं. मुलं वाईट नसतात, मुलंही चालू आहेत. मुली चांगल्या आहेत, मुलंही चालू आहेत. सगळे सेम असा काही विषय नाही. पण पण श्रीमान भाऊ भाऊ, एक माझ्या गोष्ट श्रीमान समोरचं भाऊ, मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. ऐका ना, जसा टॉपिक चालू झालाय ना, डीके गेलाय उठून आणि चार्लीचं तोंड बघा एकदा. आणि शेलर मामाचं पण बघा. चार्ली गेला ए चालू गप रे, शांत बस रे. नाही, पण एक गोष्ट बोलू का मुद्दा म्हणजे थोडासा ह्या रिलेशनशिप मध्ये ना ज्यावेळी मुलगा मुलगी घरी समजून ब्रेकअप होतो किंवा मला नाही राहायचंय आता माझ्या घरी समजलंय माझ्या घरात त्यांना तुझ्याबद्दल सांगितलं त्यांना तू मुलगा म्हणून पसंत नाही किंवा मुलीच्या बद्दल त्यांना तू मुलगी म्हणून पसंत नाही हे असेल तर काही वाटत नाही चल थोडा त्रास होतो पण जर असं समजलं ना की तिने चीट केलंय आणि ते समजलंय आणि मग तेव्हा ब्रेकअप होतो किंवा त्यांनी चीट केलंय तिला कळालं की त्याची एक्स्ट्रा गर्लफ्रेंड आहे ते ब्रेकअप होतंय तो त्रास सगळ्यात म्हणजे असं मी बघितलंय डेंजर आत्महत्या करायला चाललेलं ते बघितलं नेक्स्ट लेवल त्रास हा श्रीमान ये वाला त्रास डेंजर डेंजर रे बाबा, डेंजर. शेलार मामा, चार्ली पास्टमध्ये जाऊन आले. मी तुम्हाला आज का टॉपिक सुचला असेल हा हा? ना, मला एक्झॅक्टली. सकाळी लवकर उठायचंय माझं तर ताजं आहे हो दर्द.